या स्पर्धेला सुरुवात होईल. नारळ वाढवला जाईल. या निवेंडी गावचे काही मान्यवर ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते या ठिकाणी नारळ वाढवला जाईल आणि या स्पर्धेची सुरुवात होईल. निवेंडी प्रीमियर लीग पहिला दिवस. तिन्ही संघांना पुन्हा एकदा मी आमंत्रित करतो. यंगस्टार मालगुण, चंडिका मानेवाडी आणि ऑल भगवतीनगर तिन्ही संघांच्या कर्णधारांनी आपला संघ घेऊन मैदानात यायचंय. ऑल भगवतीनगर आणि पुढील 3 दिवस आपण या ज्या स्पर्धा पाहणार आहात. हे जे क्रीडांगण आहे ते नंदकुमार साळवी क्रीडांगण आहे. चांगलं असं क्रीडांगण आपण पाहत आहे. आणि एक त्या ठिकाणी या स्पर्धेचं जे व्हिडिओ शूटिंग करतोय, लाईट गेलं असताना सुद्धा म्हणजे डाव्या साईडला तो त्या ठिकाणी बसलेला आहे. खरोखर कौतुक करत त्या तिथून तो या स्पर्धेचं शूटिंग करतोय. लाईट गेल्यावर सुद्धा त्या ठिकाणी तटस्थ त्या ठिकाणी जे संघ उपस्थित आहेत त्यांनी आपल्याला लाईनअप करून घ्यायचं. सर्व संघांनी एक विनंती आहे, ग्रामस्थांना एक विनंती आहे, उद्घाटनासाठी आतमध्ये मैदानामध्ये यायचं. तिन्ही संघांनी लाईनअप करायचे. जे जे संघ असतील या ठिकाणी मला दिसतंय या मालगुण मधील या पंचकोशीचे मान्यवर संघ दिसत आहे. जेमस्टार मालगुण संघ दिसतोय. चंडिका मानेवाडी, ऑल भगवतीनगर हे 3 संघ तर मला करण्यात आले. या ठिकाणी आपल्या संघाला घेऊन आलेले आहेत. आणखी जर कोणता संघ असेल तर या ठिकाणी यायचं आहे. हे चांगले असे या पंचकोशीचे नावाजलेले संघ आहेत. चंडिका मानेवाडी, ऑल भगवतीनगर, यंगस्टार मालगुण आणि या निवेंडी प्रीमियर लीगची काहीच वेळात या हॅलोजनच्या प्रकाश झोतात या खूबसूरत मैदानावर या निवेंडीतील मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते नारळ वाढून उद्घाटन समारंभ होईल. लक्षात ठेवा, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निवेंडीवरची या शाळेच्या मदतीसाठी ह्या निवेंडीतील सर्व माझे विद्यार्थी या निवेंडीतील ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं आपण 3 दिवस स्पर्धा आयोजन करायचं. आणि आता पहिला दिवस आहे. तिन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. तिन्ही संघाचं मी अभिनंदन करतो. आपण या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली. काहीच वेळात या ठिकाणी सागर पवार या ठिकाणी यायचे. सागर पवार लगेच या ठिकाणी नारळ वाढवला जातो. या स्पर्धेची सुरुवात होईल. हॅलोजनच्या प्रकाश पूर्ण मैदानावर सरपंच रविनाथ कदम हे या ठिकाणी नारळ वाढवून या स्पर्धेचं रितसर उद्घाटन करतील. आणि त्यांच्या बरोबर असेल ते या निवेंडीतील सर्व ग्रामस्थ. रविनाथ कदम या ठिकाणी नारळ वाढवला जातोय. काहीच वेळात निवेंडी प्रीमियर लीगची या ठिकाणी सुरुवात होते. नारळावर पाणी आणि पुष्प अर्पण केलं जात आहे. आणि काहीच वेळात निवेंडी प्रीमियर लीग 2025 ची सुरुवात होणार आहे. या ठिकाणी लाईव्ह नाही आहे, व्हिडिओ शूट आहे. कदम यांच्या हस्ते यशांना नारळावर पुष्प आणि हळद पिंजर अर्पण केले जाते. आणि आता या ठिकाणी नारळ वाढवला जातोय. रितसर उद्घाटन होत आहे. निवेंडी प्रीमियर लीग 2025 चं रितसर उद्घाटन या ठिकाणी केलं जात आहे. आणि सर्व संघांना सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो, कोणत्याही स्पर्धेची सुरुवात होते ती राष्ट्रगीताने होते. या ठिकाणी राष्ट्रगीत वाजवलं जाणार आहे. सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचंय आणि राष्ट्रगीताचा सन्मान केला जायचंय.
राष्ट्रगीत सुरू. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जय गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे, जय 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 हे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की जय. यानंतर सामना होईल या निवडणुकी प्रीमियर लीग 2025 चा पहिला आघाडीचा सामना ऑल भगवतीनगर वर्सेस चंडिका मानेवाडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी पिचवर यायचं. पहिला निवडणुकी प्रीमियर लीग 2025 चा पहिला सामना चंडिका मानेवाडी वर्सेस ऑल भगवतीनगर. दोन्ही संघाने आपलं लाईनअप करायचे. नको नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधारांनी यायचं. चंडिका मानेवाडी आणि ऑल भगवतीनगर निवडणुकी प्रीमियर लीगचा पहिला उजाडला सामना. निवडणूक प्रेमीच्या या स्पर्धेचा प्रथम चषक आहे. पहिली निवडणूक, त्यानंतर द्वितीय चषक आहे राज देवरेकर बापू राजपूत, तृतीय चषक संतोष पवार, चतुर्थ चषक बाबन गिरी, वैयक्तिक चषक उद्योगचा फलंदाज गोलंदाज मालिकावीर व क्षेत्ररक्षक तेजस योगेंद्र कुलकर्णी यांच्याकडून. त्यानंतर या स्पर्धेदरम्यान सन्मानचिन्ह या ठिकाणी दिले गेले दीपक प्रभाकर कदम बलकटे आणि कुमार निलेश दीपक बलकटे. त्यानंतर या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक आहे श्री गजानन नारायणगिरी यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक सर्व माजी विद्यार्थी यांच्याकडून. तृतीय पारितोषिक आहे श्री सुनील भिकाजी देवरेकर यांच्याकडून रोख रक्कम 4000 व चतुर्थांश पारितोषिक आहे बापू गिरजे यांच्याकडून रोख रक्कम 3000. त्यानंतर पुढील प्रमाणे या ठिकाणी जे आम्हाला देणगीदार लाभले त्यांची नावे पुढील प्रमाणे: कल्पेश सुर्वे 501 रुपया, शुभम मोजे 1000 रुपये, आनंद देवरेकर 100 रुपये, अपूर्वा हरिशे 1000, ओमकार कुलकर्णी 501 रुपया, काणी मेस्त्री सोमेल यांच्याकडून 500 रुपये, सोमदेव गणेशी 500 रुपये, अमय राकेश चव्हाण 500 रुपये, प्रमोद शिंदे 1000 रुपये, मोरेश्वर फेफडे यांच्याकडून 500 रुपये, महेंद्र गिरी 1000, राकेश देवरेकर 1000, तुषार जोशी 1000, उदय बाबीकर 200 रुपये, प्रमोद कांबळे 500 रुपये, अभिजित भोसले 1000, किशोर चव्हाण 1001, गोपालकृष्ण क्रिकेट क्लब मालगुंड प्रशांत मयेकर 1500 रुपये, संदीप दुर्गोळे 1000, संजय दुर्गोळे 500 रुपये.
नंतर क्लॅरिटी कमी देतो. पाण्याची बॉटल दे ना. नाही बसला निवेंदी प्रीमियर लीग 2025 थोड्याच वेळात या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ झालाय. या स्पर्धेचा पहिला सामना खेळला जाणार आहे. प्रकाश ज्योत हॅलोजनच्या प्रकाश ज्योत आहे तो हॉल भगवतीनगरवरच्या चंडिका मानेवाडी यांच्या दरम्यान. चंडिका मानेवाडी या संघाने प्रथम नाणेफेक जिंकलेली आहे. पाहूया चंडिका मानेवाडी या हॅलोजनच्या प्रकाश ज्योतात पहिला कोणता निर्णय घेते. ते प्रतिस्पर्धी आज भगवतीनगर संघाला बहुधा फलंदाजीसाठी पाचारण करत आहे आणि स्वतः चंडिका मानेवाडी क्षेत्ररक्षण स्वीकारत आहे. या पंचक्रोशीतील हे दोन्ही मातबर संघ अनेकदा एकमेकांसमोर अनेक स्पर्धांमध्ये संघ खेळलेले आहेत. पाहूया या उद्घाटनाचा सामना एक चांगला असा पाहायला मिळणार आहे. पंचक्रोशीमध्ये अनेक ठिकाणी हे चंडिका मानेवाडीने ऑल भगवतीनगर हे दोन्ही संघ एकमेकांसमोर ठाकलेले होते आणि एक रोमांचकारी सामने या दोन्ही संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळाले आहेत. निवेंदी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आज आपल्याला असाच एक रोमांचकारी सामना या मैदानावर पाहायला मिळणार आहे. हॅलो, निवेंदी प्रीमियर लीग या सामन्यासाठी उपस्थित सन्माननीय निवेंदी ग्रामपंचायतच्या सरपंच मॅडम रवीना कदम या उपस्थित झाल्यात. त्याचप्रमाणे निवेंदी गावचे प्रकाशजी साळवी, त्याचप्रमाणे प्रवीण साळवी, प्रकाश कदम, त्याचप्रमाणे कुलकर्णी आणि पिंपोटकर साहेब सुद्धा इथे उपस्थित आहे. जितेंद्र राऊत आणि वासुदेव शिगवण, रवींद्र कदम, रवी लोगडे व इतर सर्व पदाधिकारी ते सर्व उपस्थित आहेत. ग्रामस्थ उपस्थित आहेत. त्यांचे मंडळाच्या वतीनं सर्वांचे शाब्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे सर्व आयोजक आणि मंडळातील कार्यकर्त्यांनी लाईनचा ताबा घ्यायचा आहे. समालोचन पुढे सुरू. या दरम्यान ऑल भगवतीनगर कडून अजिंक्य आणि विक्रांत सावंत अशी आघाडीची जोडी पिचवर आलेली दिसते. कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं जाते ते पाहूया. चंडिका मानेवाडी संघाकडून एक आकर्षक क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न आहे. यशस्वी आपल्याला दिसतोय. ऑफ साइडला 3 खेळाडू आहेत. 3 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला आहेत. अजिंक्य आणि विक्रांत अशी आघाडीची जोडी. रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो हे दोन्ही पंचक्रोशीतील मातब्बर संघ आहे. चंडिका मानेवाडी गणपतीपुळे आणि ऑल भगवतीनगर निवेंदी. विक्रांत स्ट्राईकला आहे. स्ट्राईक घेतलं 10 नंबर जर्सीवाला विक्रांत. नॉन स्ट्राईकला येतो अजिंक्य आणि माझ्या समोरच्या दिशेने
गोलंदाजी येतोय. पहिलं षटक घेऊन चंडिका मानेवाडीकडून उजव्या हाताने यष्टांच्या उजेडून गोलंदाजी करेल तो योगेश भिडे. एक मातब्बर असा गोलंदाज आहे, चांगलीशी गोलंदाजी करतो तो योगेश भिडे समोरच्या दिशेने. राऊंड विकेट. या सामन्याचे पंच म्हणून सागर पवार आणि विकास गोंडबरे. हा पहिला सामना निवेंदी प्रीमियर लीग 2025 चा पहिला चेंडू योगेश भिडे घेऊन येतो समोरच्या दिशेने. त्याला समोर जायचं विक्रांत सावंत. पाहूया निवेंदी प्रीमियर लीग 2025 प्रकाश ज्योतात न्हावून गेलेलं हे मैदान आणि या मैदानावरचा पहिला चेंडू घेऊन समोरच्या दिशेने योगेश भिडे. निवेंदी प्रीमियर लीग 2025 पहिला चेंडू विक्रांतसाठी. आपल्या बॉलिंग मार्कवर योगेश भिडे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो. पहिला चेंडू घेऊन विक्रांतच्या डायरेक्शनला चेंडू आहे, चांगला टोलवला आहे आणि त्या ठिकाणी 4 क्षेत्ररक्षक आहेत. ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. कोणती धाव मिळत नाहीये. खातं खोललं जाणं आवश्यक आहे. अजून ऑल भगवती नगर येतं. योगेश आपल्या बॉलिंग मार्कवर. विक्रांत अप्रतिम चेंडू. अप्रतिम चेंडू योगेश भिडे याचा. डाव्या यष्टीवर पडून चेंडू टर्न झाला आणि मधली यष्टी उडून गेला चेंडू आणि कोणाच्या यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या तर विक्रांत सावंत आहे का चांगल्या फलंदाजाच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्या योगेश भिडे यांनी. एक पहिला अप्रतिम चेंडू, डाव्या यष्टीवर पडलेला चेंडू टर्न झाला, पूर्णपणे जो टर्न झाला मधली यष्टी उद्ध्वस्त करून गेला. त्रिफळाची होतो येतो विक्रांत सावंत. पहिला झटका बसतोय तो ऑल भगवती नगर संघाला. 1-0 ऑल भगवती नगर 1-0. चांगल्याची गोलंदाजीचं प्रदर्शन या निवेंदीच्या मैदानावर योगेश भिडे कडून. आता येतोय नवीन फलंदाज तो भोते, सूरज भोते. पाहूया सूरज भोते समोर जाईल. उजव्या शेजा चेंडू आहे. उजव्या चेंडू थोडा बाहेर गेला. पंत सागर पवारांचा वाईट दिशेने अतिरिक्त धाव आणि एखाद्यामुळे खातं खोललं जात आहे. 1-1 अशी संख्या आहे. पुढील चेंडू योगेशाचा. हा पीचच्या आज 9 दिलाय, बहुतेक 9 दिलाय. आणखी एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. धावसंख्या पोहोचते 1-2 या धावसंख्येवर. योगेश भिडे पुन्हा एकदा सूरज भोते यांना उजव्या हाताने यशस्वी हा चेंडू. चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये चेंडू आहे. पूर्णपणे एक अप्रतिम चेंडू ब्लॉक होल मध्ये चेंडू. सूरज भोते पूर्णपणे चकले. त्यांना चेंडू चकून जात होतो यष्टीरक्षकाकडे आणि यष्टीकडून पुन्हा चेंडू जातोय तो योगेश भिडे यांच्याकडे. तो योगेश भिडे चांगलासा गोलंदाज, चांगली गोलंदाजी या निवेंदीच्या मैदानावर. आणि हा पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. थोडासा टर्न झाला, मिड स्टंपवर पडलेला चेंडू, थोडासा ऑफ स्टंपवर टर्न केलेला चेंडू. चांगली अशी गोलंदाजी. लक्ष्मीचा मारा दिसतोय तो योगेश भिडे याचा. तो योगेश भिडे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. या वेळेला मात्र डायरेक्टच्या बाहेरचा चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. 55 वाईटचा इशारा. एका धाव धावसंख्या वाटते. धावसंख्या होते ती 3 धावा. 1-3. जो फलंदाज बाद आहे तो विक्रांत सावंत. आणि हा चांगला चेंडू डाव्या शेच्या हाताला चेंडू. षटक संपतोय पहिलं आणि पहिला षटकाच्या समाप्तीनंतर निवेंदी प्रीमियर लीग 2025 चा पहिला सामना सुरू आहे. ऑल भगवती नगरवरचे चंडिका मानेवाडी यांच्या दरम्यान. चंडिका मानेवाडीने पहिल्यांदा टॉस जिंकला. प्रथम त्यांनी फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला. त्यांनी पाचारण केला ऑल भगवती नगर फलंदाजी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऑल भगवती नगर 1-4. चांगल्याची गोलंदाजी, चांगलाच षटक.
कोच का पहला, टीम का दूसरा ओवर लेकर हमारे कॉमेडी बॉक्स के सामने वाले चोर से आ रहे हैं पपिया। एक ओवर की समाप्ति पर 1 विकेट के नुकसान पर 4 रन। हैलोजन के दूधिया और रोशनी में नहाया हुआ है निवेंडी का खूबसूरत मैदान और चलता हुआ निवेंडी प्रीमियर लीग 2025। पपिया अजिंक्य के लिए निकले, लेफ्ट हैंड या राइट हैंड देखना है। सामने वाली शोर से गेंदबाजी के लिए खुद का पहला, टीम का दूसरा ओवर लेकर पपिया अजिंक्य के लिए लेफ्ट हैंड राउंड विकेट। एक लेग तक के बाहर की गेंद थी, अंपायर ने वाइड करा दी और एक अतिरिक्त रन, कुल 2 रन और 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन 1 विकेट के नुकसान पर पपिया अजिंक्य के लिए निकला अपने बॉलिंग मार्ग पर। लेफ्ट हैंड राउंड विकेट अजिंक्य के लिए निकले। एक गेंद अच्छी गेंद थी, ब्लॉक होल में गेंद थी, गेंद को चैप कर दिया 4 रन के लिए सीमारे का के बाहर और 4 रन के साथ को 2 अंकों में पहुंचता हुआ 10 रन 1 विकेट के नुकसान पर पपिया अजिंक्य के लिए फिर एक बार अपने बॉलिंग मार्ग पर लेफ्ट हैंड राउंड विकेट। पपिया निकले, अजिंक्य तैयार, अच्छी गेंद थी, फुल टॉन गेंद और लगातार दूसरी बाउंड्री अजिंक्य की बैट से निकलती हुई और इस 4 रन के 10 को धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 14 रन 1 विकेट के नुकसान पर। जो विकेट गिरा हुआ विक्रांत सावंत का, जिनको क्लीन बॉल किया था योगेश भिड़े ने, लेकिन अजिंक्य का अच्छी पारी खेलते हुए ऑल भगवती नगर के लिए दुधिया रोशनी में पपिया निकले। अजिंक्य के लिए लेफ्ट हैंड और राउंड विकेट। अजिंक्य तैयार, पपिया की गेंद देखना किस प्रकार की गेंद करते हैं। एक गेंद लेग स्टंप के बाहर थी, अंपायर ने गेंद को करार दी, वाइड करार, एक अतिरिक्त रन और रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन 1 विकेट के नुकसान। 15-1 लॉस इन सेकंड ओवर। दूसरा ओवर चलता हुआ पपिया अजिंक्य के लिए निकले, फुल टॉस गेंद को टैप कर दिया, गेंद जा रही सीमारेखा के बाहर 4 रन के लिए नो भी करा दिए। कुल 5 रन मिले गए, हाँ कुल 5 रन मिल गए। गेंद तो सीमारेखा के बाहर गई है लेकिन अंपायर ने गेंद को नो करा दी। कुल 5 रन और 5 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 20 रन 1 विकेट के नुकसान पर। अच्छी बैटिंग करते हुए अजिंक्य, विक्रांत सावंत वापस पहले में गए हैं लेकिन अजिंक्य अपने धुरा संभालते हुए जो अपने बैट्समैन के रूप में पिच पर आए हैं, अच्छी बैटिंग करते हुए अजिंक्य पपिया के सामने 1 विकेट के नुकसान पर 20 रन। पपिया अजिंक्य के लिए निकले अपने बॉलिंग मार्ग पर लेफ्ट हैंड राउंड विकेट। अजिंक्य के लिए एक गेंद अच्छी गेंद थी, टैप कर दिया, लगातार तीसरी बाउंड्री। अजिंक्य किसी बैट से निकलती हुई लगातार तीसरी बाउंड्री। टीम का कुल स्कोर 24 रन 1 विकेट के नुकसान पर। पपिया अजिंक्य के लिए फिर एक बार अपने बॉलिंग मार्ग पर। अजिंक्य तैयार, दुधिया रोशनी में देखना है। एक लगातार चौथी बाउंड्री, लगातार चौथी बाउंड्री अजिंक्य की बैट से निकलती हुई। क्या बेहतरीन पारी खेले अपने टीम के लिए। कुल 5 रन मिल गए। फिर एक बार सराहना करनी होगी अजिंक्य की, एक बेहतरीन पारी और भगवती नगर के लिए अजिंक्य। टीम का कुल स्कोर 29 रन। अभी भी दूसरा ओवर जारी है। पपिया बहुत ही महंगे साबित होते हुए अजिंक्य के लिए लगातार है 5वीं बाउंड्री। अजिंक्य की बैट से निकलती हुई स्कोर ने रफ्तार पकड़ी है। स्कोर क्या पहुंचा 33 रन के योग पर। दूसरा ही ओवर जारी है, स्कोर पहुंचा 33 रन के योग पर। पपिया अजिंक्य के लिए एक अच्छी पारी खेलते हुए अजिंक्य अपने टीम के लिए पपिया के सामने फुल टॉस, एक 6ठी बाउंड्री, लगातार 6ठी बाउंड्री अजिंक्य की बैट से निकलती हुई और टीम का कुल स्कोर बढ़ता हुआ 38 रन। 38 रन, 9 4 5 रन, 38 रन टीम का कुल स्कोर। दूसरा ही हो जा रहा है, बहुत ही महंगे साबित होते हुए पपिया। क्या पारी खेल रहे अजिंक्य निवेंटी के मैदान पर। सराहना करनी होगी अजिंक्य की पपिया के सामने। और फिर लगातार 7वीं बाउंड्री, 7वीं बाउंड्री अजिंक्य की बैट से निकलती हुई और इस 4 रन के साथ टीम का कुल स्कोर 42 रन। या षटकामध्ये 38 धावा दिले पप्प्याने। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 4
आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-42 एक महागडं षटक पप्प्याचं, पण कौतुक करेल अजिंक्याचं 7 चौकार मारले त्या षटकामध्ये. एक चांगली अशी फलंदाजी अजिंक्य याची. आता पाहूया वैयक्तिक पहिलं संघागंध तिसरं षटक घेऊन कोण येतो तो समोरच्या दिशेने मिथिल येतोय आणि सूरज भोते त्याला सामोर जाणार आहे. 8 चौकार मारले अजिंक्यने यापूर्वीच्या षटकामध्ये. डावेशीच्या बाहेरचा चेंडू पंच सागर पवारांचा वाईड आणि एक डिकला 2 धावा. धावसंख्या होती ती 1-42. चांगला अशी धावसंख्या उभारतो तो आल मंगोतीने संघ. विक्रांत सावंत सारखा एक धडाकेबाज फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद होऊन सुद्धा ही जोडी अजिंक्य आणि सूरज भोतेची एक चांगली ही कामगिरी या मैदानावर करताना पाहायचं आहे. डाव्या पुन्हा एकदा बाहेरचा वाईट चेंडू लेग स्पिन मारण्याचा प्रयत्न आहे, पण तो डाव्या एसटीच्या बहुत बाहेर चेंडू टाकतोय मिथिल. पाहूया पुन्हा एकदा मिथिल सूरज भोतेला कशा प्रकारे चेंडू टाकतोय तो राईट राऊंड विकेट मिथिल. आणि यावेळेला मला चांगला समाचार घेतलाय तो सूरज भोते याने खणखणीत चौकार मारला. आपलं खातं खोलतोय सूरज आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या 49 या धावसंख्या. 49-1 लॉस इन थर्ड ओव्हर. हे तिसरं षटक चालू आहे आणि हा डाव्याचा बाहेरचा चेंडू आहे. पाहूया पंचांनी काय येतोय तो 9चा इशारा दिलाय. धावसंख्या 50 फलकावं लागतंय. हाफ सेंचुरी फलकावं लागते ती तिसऱ्या षटकामध्ये ऑल भगवतीनगर संघाची. 50 हाफ सेंचुरी फलकावर लावतोय तो ऑल भगवतीनगर संघ आपल्या तिसऱ्या षटकामध्ये. सूरज भोते सामोर जाणार होता मिथिल याला. फोडू चेंडूला पाहूया कशा प्रकारचा चेंडू टाकतोय तो मिथिल. उजव्या चेंडू चांगला टोलवला आणि 2 ढेंगामधून चेंडू सीमा पार. क्षेत्ररक्षक पूर्णपणे चेंडू अडवण्यासाठी खाली बसला, परंतु त्याच्या 2 पायांच्या मधून चेंडू मात्र सीमा पार गेला. धावसंख्या होते ती 54 1-54. मिथिल सूरज याला पुन्हा एकदा पाहूया कसा चेंडू टाकतोय. पुढचा चेंडू देण्याचा प्रयत्न, चेंडू सीमा पार जातोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होती ती 58 धावा. 1-58 षटक चालू आहे. ते तिसरं चांगली अशी फलंदाजी करतोय तो ऑल भगवतीनगर निवेंडी संघ. या निवेंडी प्रीमियर लीग 2025 साठी या मैदानाचा पहिला आघाडीचा सामना घडला आणि त्रिफळाचे यावेळेला अप्रतिम चेंडू मिथिल याचा. पूर्णपणे चेंडू टप्पा पडल्यावर खाली राहिलेला सूरज भोते याला तो टोलवायचा होता ऑफ साईडला, पण चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू यष्टा उद्ध्वस्त करून गेला आणि दुसरा फलंदाज बाद होता. आता पाहूया 45 जर्सी नंबर येतोय तो वैशांत पाहूया काय करतोय. आणि यावेळेला डाव्या बाहेरचा चेंडू पंचाचा वाईट त्याच्यावर एक अतिरिक्त धाव आणि धावसंख्या मात्र वाटे धावसंख्या होती ती 59 धावा मिथिल वैशांतसाठी. पुढून चेंडू आणि या अप्रतिम चेंडू अप्रतिम. हे 2 त्रिफळाचीत घेतलेत मिथिल याने षटकामध्ये. 59 या धावसंख्या. तिसरा फलंदाज बाद होतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे ऑल भगवतीनगर 3-59. चांगलं षटक होतं मिथिल याचं. 2 त्रिफळाचीत त्याला या षटकामध्ये मिळाले. पाहूया नवीन फलंदाज कोण येतोय तो. चौथं आणि निर्णायक षटक. 4थं आणि शेवटचं षटक घेऊन. पण कौतुक करेन अजिंक्य याचं जो ओपनर बॅट्समन म्हणून आलाय. 8 चौकार म्हणून मारलाय. शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक त्याच्याकडेच आहे. नवीन फलंदाज जो नाश मिळाला त्याचं नाव आहे उमेश, पण स्ट्राईक आहे अजिंक्यकडे. एक चांगला असा ओपनर खेळाडू भगवतीनगर संघाचा. गोलंदाज येतो समोरच्या दिशेने उमेश. पाहूया अजिंक्य कशा सामोर अजून पद्धतीने 8 चौकार मारले त्या आपल्या पारीमध्ये अजिंक्यने. तो अजिंक्य 2 नंबर जर्सी वाला 9 नंबर जर्सी नंबर आहे. डाव्या शीच्या बाहेरचा चेंडू लेग स्पिन मारा करण्याचा प्रयत्न. वाईडचा इशारा 1 रन. धावसंख्या होती ती 3-60. चांगल्याची धावसंख्या आणि हा चांगला टॅप केलाय. हा 9वा चौकार आहे अजिंक्यचा.
धाव संख्या होते ती 64. 9वा चौकात 9 चौकार लोकांना जिंकेने मारले. आणि पाहूया आणि हा मात्र तो 10वा चौकार. अजिंक्यच्या बॅट मधून आघाडीचा फलंदाज पुन्हा 10 चौकार मारले आणि धाव संख्या पोहोचते ती 68 या धाव संख्येवर. काय फलंदाजी करतो अजिंक्य, कौतुक करायला गेला. आणि हा नो घोषित आहे आणि एक डिक्लेअर 2 धाव. धाव संख्या होते ती 70 धावा. षटक चालू आहे ते 4थं. अजिंक्य अजूनपर्यंत मारले ते 10 चौकार. पाहूया अजिंक्य काय फलंदाजी करतो. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. ऑल भगवतीने सांगितलं हुकमी एक्का पडावा लागेल आणि हा 11वा चौकार आहे अजिंक्यचा. 11 चौकार मारले अजिंक्यने. धाव संख्या होते 74. तो अजिंक्य पुन्हा एकदा पाहूया किती चौकार मारतोय. आणि हा चेंडू मारला पण तो चांगलं क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. कोणती धाव नाही. धाव संख्या 74. 3/74. पहिला सामना निवेंडी प्रीमियर लीग 2025 चा ऑल भगवतीनगर वरचे चंडिका मानेवाडी. आणि हा जातोय तो 12वा चौकार. आणि धाव संख्या होते ती 78. 78 मध्ये 48 धावा फक्त. ऑल भगवती संघाने एकूण बनवल्या 4 षटकांमध्ये 78 ने 79 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय ते चंडिका मानेवाडी संघासमोर. पाहूया चंडिका मानेवाडी संघ ते आव्हान पेलं होते का. हॅलो यापुढे होणारा सामना यंगस्टार वर्सेस रुद्र स्पोर्ट या दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचं. यंगस्टार मालगुण वर्सेस रुद्र स्पोर्ट या दोन्ही संघाच्या संघनायकानं ताबडतोब इथे उपस्थित राहायचे. दोन्ही संघाच्या संघनायकानं पेंडॉलपाशी संपर्क साधायचा आहे. आणि आपल्या संघातील खेळाडूंची नावे इथे द्यायची आहे. आणि निवेंडी प्रीमियर लीग साठी शाळेच्या मदतीसाठी भरलेल्या मॅचसाठी देणगी उपस्थित झाली. देणगी मिळालेली आहे. ती देणगी आहे रमेश बाबू फेपडे यांच्याकडून 500 रुपये मिळाले. त्याचप्रमाणे विजय भिवा फेपडे 501 रुपये. सुधाकर महादेव फेपडे यांच्याकडून 501 रुपये मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे वासुदेव शिवगुण यांच्याकडून सुद्धा 500 रुपये मिळालेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचे आभार, धन्यवाद. पुढील समालोचन त्याचप्रमाणे या प्रीमियर लीग साठी आपल्याला समालोचक म्हणून इथे लाभलेले आहेत ते महेश पवार यांचेही मंडळाच्या वतीनं आभार. पुढील समालोचन 79 धावांचं लक्ष्य चंडिका मानेवाडी संघासमोर. कंपल्सरी क्षेत्र 79 धावा बनवायला लागते. 78 धावा बनवून चालणार नाही. पहिला चेंडू आणि ज्या फलंदाजाने 12 चौकार मारले 48 धावा बनवल्या तो अजिंक्यचा पहिला चेंडू त्रिफळाचीत करून जातो. तो चांगल्या अशा फलंदाजाला चंडिका मानेवाडीचा एक चांगला असा फलंदाज सचिन सांडीन याला त्रिफळाचीत करतो तो अजिंक्य. कौतुक करू नका अजिंक्यचं. 48 धावांचं एक चांगलं असं 78 धावांमध्ये योगदान. 12 चौकार त्याच्यामध्ये. चांगली फलंदाजी केल्यावर पहिलं षटक त्यांच्या कर्णधाराने त्यांच्याकडे दिलं आणि पहिलाच चेंडू असा काय अप्रतिम टाकला की सचिन सांडी
जो एक चांगला खेळाडू चांगला फलंदाज त्याला त्रिफळाजित केलंय तोच अजिंक्य आता टाकेल तो योगेश झिबिडे याला हा एक चांगला फलंदाज आहे तो चंडिका मानेवाडी संघाचा अजिंक्याचा पुढचा चेंडू त्याच्या चेहऱ्यावर थोडी प्रसन्नता दिसतंय थोडा प्रफुल्लित दिसतोय अजिंक्य आणि अप्रतिम चेंडू आहे चेंडू जातोय सीमा पार अजिंक्यच्या चेंडूवर योगेश भिडे आता खणखणीत चौकार आहे योगेश भिडे आपलं खातं खोलतोय आणि संघाचं पण खातं खोलतोय सगळे जाऊन घ्यायच्या पुढचा चेंडू चांगला चेंडू आहे ऑफ टपच्या जवळून चेंडू जातोय यशस्वीकडे कोणती धाव मिळत नाहीये धावसंख्या रोखलेली 79 धावांचा पाठलाग करताना एक बाद 4 आणि हा अप्रतिम चेंडू आणि बघूया बॉक्स आउट होतो योगेश दुसरा फलंदाज बाद होतोय अजिंक्य याच्या गोलंदाजीवर काय गोलंदाजी करतोय अजिंक्य दुसरा फलंदाज 2 फलंदाज बाद काढण्यात अजिंक्यला यश येत आहे ऑल राऊंडर परफॉर्म देतोय तो अजिंक्य तो समोरच्या दिशेने पुन्हा एकदा आता समोर पाहूया कशा प्रकारे चेंडू टाकतोय पहिलं षटक चालू अजिंक्याचं मोठं आव्हान आहे आणि आपला खोलमध्ये चेंडू आहे पूर्णपणे ब्लॉक होलमध्ये शेवटच्या टप्प्यात फलंदाजे बघितलं आपल्या यशच्या उद्ध्वस्त होऊ शकतात चेंडूच्या लाईन मध्ये बॅट आणली रक्षापरीने चेंडू खेळून काढला कोणती धाव नाही षटक संपता येतं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 79 धावांचा पाठलाग करताना चंडिका मानेवाडी 2 बाद 4 मोठं आव्हान आहे 79 धाव बनवायचे आहेत अजिंक्य चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी कौतुक करेन निवंडी प्रीमियर लीग 25च्या पहिल्या सामन्यामध्ये असा खेळाडू या निवंडीला लाभणं ऑल बघून लाभणं हे भाग्य समजतो मी आता येतोय तो विक्रांत सावंत हा चेंडू पहिला चेंडू सीमा पार जातोय 4 धावा धाव संख्या पोहोचते ती 8 धावा 2 बाद 8 विक्रांत पुन्हा एकदा मिथिल याला पाहूया राऊंड विकेट विक्रांत मिथिल केदार समोर जाईल त्याला आणि हा चेंडू पुलटॉ चेंडू आहे नो तर करामपान दिलेला आहे आणि पाहूया किती धाव मिळत आहे नो आहे एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे 9 धाव संख्या 9 विक्रांतावर समोरच्या दिशेने मिथिल याला पुढे चेंडू पाहूया राऊंड विकेट हा चेंडू चांगला चेंडू ब्लॉकवर चेंडू आपण चांगला समाचार घेतो का मिथिल चेंडू जातोय खणखणी चौकार 4 धावा धावसंख्या पोहोचते 13 धावसंख्येवर 2 बाद 13 विक्रांत सावंत पुन्हा एकदा मिथिल केदार याला उजव्या चेंडू आहे चेंडूचा चांगला समाचार घेतलाय 4 धावा धावसंख्या होते ती 17 79 धावांचं मोठं आव्हान धावसंख्या 17 मिथिल पुन्हा एकदा विक्रांत सावंत याला समोर जाईल हा चेंडू चांगला चेंडू आहे चांगलं क्षेत्रक्षण सूरज बुते याचं पूर्णपणे खाली झुकले चेंडू अडवला 4 धावा असले सूरज बुते यांनी आपल्या संघासाठी तोच विक्रांत सावंत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर डाव्याचा बाहेरचे चेंडू पंचांचा वाईटच्या इशारा एक अतिरिक्त धाव आणि धावसंख्या हळूहळू आकार घेताना 18 धावा जिंकणं आवश्यक आहे ते 19 धावांचं पण कठीणच आव्हान दिसतंय आता माझ्या मते चंडिका मानेवाडी संघाला दरम्यान चौकार धावसंख्या होती या चौकाची 22 आता फक्त 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 22 अशी धावसंख्या आहे आव्हान मोठं आहे 79 धावांचं म्हणजे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी जर आपण म्हटलं एकूण 57 धावा 12 चेंडू आणि 57 धावा मोठं आव्हान आहे हॅलो रुद्र स्पोर्ट या संघाच्या संघनायकांना ताबडतोब पेंडावमध्ये यायचे नाणेफेकीसाठी रुद्र स्पोर्ट 22 झाले 57 धावा पाहिजे 12 चेंडू आणि 57 धावा या लीगसाठी सॉरी 10 चेंडू आणि 57 धावा 5 चेंडूचे षटक आहे 10 चेंडू आणि 57 धावा या दरम्यान पहिला खणखणीचा फटका मारला होता पण तेवढ्यात चांगलं क्षेत्रक्षण विक्रांत सावंत याचं कोणती धाव नाही आणि यावेळेला चेंडू सीमा पार 4 धावा धावसंख्या होते ती 26 धावा
सुयोग गोलंदाजी करतो. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिला आणि ब्लॉक होल मध्ये चेंडू आहे. चेंडू सीमा पार जातोय. डाव संघ मात्र वेगाने आकार घेते. डाव संघ होते ती धावा. अजूनही मोठासा आव्हान आहे. 49 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आणि काय चेंडू सुयोग याचा डाव्या यष्टीवर पडलेला चेंडू फलंदाजाला वाटला वाईड चेंडू असेल, पण पूर्णपणे लेग स्पिन मारा. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू डावी यष्टी उद्ध्वस्त करून जातोय आणि तिसरा फलंदाज बाद होतोय. अप्रतिम गोलंदाजी सुयोग याची. आणि यावेळेला मात्र चांगला समाचार घेतोय. चेंडू जातोय पाहूया. 1 धाव संघ डिक्लेअर 1 धाव. हॅलो रुद्र स्पोर्ट कर्णधार ताबडतोब पेंडल मध्ये यायचंय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 31 धाव. अशक्यपणे आव्हान शक्यच नाहीये. पूर्णपणे विजयी दिशेने आगेचूक करतोय तो भगवती नगर. पहिला चेंडू सूरज भोतेचा. चेंडू सीमा पार 4 धावा. मिथिलजीच्या बॅट मध्ये चौकार निघतोय. धाव संख्या होते ती 35 धावा. सूरज भोते मिथिल याला पुढील चेंडू आणि हा चेंडू 9 आणि किती डिक्लेअर मिनिटात पाहूया. 9 + 1 2 धावा. धाव संख्या होते ती 37 धावा. अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. आणि हा चेंडू सीमा पार 4 धावा. धाव संख्या होते ती 41 धावा. 41 41 अशक्य पार असा आव्हान आहे आता चंडिका मानेवाडी संघाला. विजयाच्या दिशेने या दरम्यान हा मिनिटाचा चौकार 4 धावा. चांगलीशी फलंदाजी करतोय मिथिल. खरं म्हणजे मिथिलने ओपनरला यायला पाहिजे होतं. चांगलीशी फलंदाजी आहे मिथिल यांची. सूरज भोतेला पुढे चेंडूला सामोरं जाईल मिथिल. पाहूया कसा चेंडू आहे. डाव्याचा चेंडू आहे. चेंडू सीमापार काढलाय. चौकार मारलाय मिथिलला. मला समज नाही मिथिल याने ओपनिंगला यायला पाहिजे होतं. काहीतरी या सामन्यामध्ये घडामोड घडली असती. धाव संख्या होती ती 49 धावा. अजूनही 30 धावांची आवश्यकता पण शक्य नाही. शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकातील काही चेंडू फक्त काही चेंडू आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू सीमा पार. मिथिल एवढी जर फलंदाजी करत होता त्यांना ओपनिंगला येणं आवश्यक होतं. हरकत नाही. सामना पहिला निवेंदी प्रीमियर लीग 2025चा उद्घाटन सामना जिंकतोय. ऑल भगवती नगर संघ पराभूत होतोय. चंडिका मानेवाडी संघ पराभूत